कोकणात विश्वासाची गोष्ट बघलात. वा 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 वा, सुंदर असे कोकण. साखर पॅक जाताना जरा रोड खराब आहे. लास्ट टाइम मी जेव्हा मे महिन्यात दिलेला आहे तेव्हा इकडनंच फक्त चालू होता. चिपळूण पासून पेण पर्यंत. तर हीच ती जागा ज्या जागेवरती घोडे मोको देव माझ्या महाराजा व्यवस्थित जाऊन मका जाग्यार काय असला तर रस्त्यात रक्षण कर माझा बारा कर. तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमच्या पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. गावातून आपला वेळ संपलेलो असा आणि आपण आता जातो पुन्हा मुंबईत. वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि मी निघालोय माझ्या गावावरनं. आज आम्ही जातलो मुंबई गोवा मार्गान, मुंबई गोवा हायवे. त्यामुळे तुमका एक अपडेट मिळतली असा मुंबई गोवा महामार्गाची की कसं असा आणि कितग्यात खै ना कशी आम्ही जातलो ते. आजचो आपलो रूट असा कुडाळ, राजापूर, त्यानंतर लांजा, साखरपा, देवरुख, संगमेश्वर करून नंतर चिपळूण, महाड आणि मुंबई. स्वप्नील ऑलरेडी कुडाळात पोचलेलो असा. आपण जाऊया ते का आणि पटकन भेटूया. वाजल्यात 5:41 असा. गावावरनं मुंबई आता काय पहिल्या वेळी जात नाही असे मी, पण दरवेळी जेव्हा आपण जातो तेव्हा असा मन जड होता आणि डोळे थोडेसे ओलावतात. कारण मग ते दिवस आठवतात जे आपण मोजके हयसर स्पेंड केलेले असत. काय नाही, हरकत नाही, येऊया पुन्हा आपण लवकरच. तोपर्यंत जो आयुष्याचा पुढचा प्रवास असा तो अनुभवूया सोबतच. चला मग. खय थांबलेलं तू? माका वाटलं हय थांबलं असलं पुढच्या त्या एक्झिट कडे म्हणून पुढे गेलोय मी. भरून टाका, धरून राहायचं लागतं ना त्याका मध्ये दांडी या. पुरे 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 कितके आले? 1207 मा खय आहे यो मा. कोकणात विश्वासाची गोष्ट बघलात. 1207 झाल्यात. त्यांनी माका फक्त स्कॅनर दाखवले आणि तो थंयसर गेलो बाकी ज्यांका पेट्रोल घालूक. आयसून मी गेलोय तर काय करतलो, पण तसा नसता. राजापूर 36 किलोमीटर, रत्नागिरी 102 आणि मुंबई 431 किलोमीटर आपल्याकडून जाऊचं असं. समोर बघा पूर्ण धुक्या. वा 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 वा, सुंदर असे कोकण. राजापूरला पोहोचलो आम्ही आणि समोरचं दृश्य बघा. मगासपासून सनराईज दिसत नव्हतो, ढग होते ना त्यामुळे. आत्ता ढगांच्या वरती जरा सूर्य येईल त्याच्यामुळे दिसता. सूर्य राहावं आजचा दिवस जरा बऱ्यापैकी, म्हणजे आमचा पण बरा. ओ हो हो हो, काय झाला बघा. सिनेमॅटिक होता ना तसा झाला एकदम. या साईडने काळे ढग, तिकडनं सूर्यप्रकाश येता. तो असा ह्याच्यातलो सीन आहे तो. तसा वाटत बाहुबली. राजापूरने पूर्ण धुक्यान स्वागत केलेलं असा. ह्या जो धुके असा ना आता दिसता तुमका
आता तुमका मी वर्ण दाखवते. चला. हा सुंदर ते ध्यान. देवरुख 50 किलोमीटर हायवे सोडलो आम्ही आता आणि साखरपा देवरुख मार्गे संगमेश्वरला जातलो. ये कहाँ गए हम. विलवडे रेल्वे स्टेशन. अच्छा, इकडे विलवडे रेल्वे स्टेशन. हा ओ, स्वप्नातलो रस्तो असताना तसं अगदी सरळ सरळ बघा. नदी आहे इकडे छोटीशी. साखरपॅक जाताना जरा रोड खराब आहे, जास्त नाही. आता ह्यो कितपर्यंत खराब आहे तो बघू लागतो. म्हणजे प्रॉपर खराब आहे. डायरेक्ट तुमका थोडासा वर्ण फुटेज दाखवते. इकडनं रस्तो बरोबर झाला परत. ओके, एवढंच पॅच खराब आहे, जवळपास 1 किलोमीटरचो. काय प्रॉब्लेम नाही. हा 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 हा, तिकडे बघा. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी रावजी. हात नका लावजी, पाहिल कुणीतरी रावजी. हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. साखरप्यावरनं आम्ही आता लेफ्ट घेऊन आतमध्ये येलो. थोडं थोडं मध्ये मध्ये रस्तो खराब असा साखरप्या पर्यंत. आणि आता ह्यो देवरुखचा रोड लागलेलो असा. देवरुख इकडनं 16 किलोमीटर दाखवता. तर बघूया आपण किती वेळ लागता आपल्या. थोडस घाट रस्तो आहे आता. टायरात मी जी हवा भरवली ना मागच्या, ती डबल सीटच्या प्रमाणे असा. त्यामुळे मागचं टायर जरा स्किट मारता. जर अशी हवा कमी करू 2-3 PS आहे. आता गाडीवरती तेवढा वजन नाही ना. देवरुख मध्ये पोचत दिलो आणि मॅप वरती बघा आता आपल्या लेफ्ट मारूचो असा 500 मीटर वरून संगमेश्वर सरळ मार्लेश्वर या साईडला. अच्छा, इकडे मार्लेश्वर. हा ओके ओके. संगमेश्वर 19 किलोमीटर. संगमेश्वरला एकदा पोचलो की पुन्हा आपलं मुंबई गोवा हायवे लागतलो. तिकडेच आपण नाश्तो करतलो. म्हणजे संगमेश्वरला आम्ही नाश्तो करतलो तरी बऱ्यापैकी येलो यार. हे अजून एक ऑप्शन असा, ऑप्शन म्हणजे फीचर असा की फोनची बॅटरी लो झाली ना की इकडे मॅप वरती दिसता फोन्स बॅटरी लो म्हणून. संगमेश्वरला पोचता पोचता आता हायवे ज्या अगोदर देवरुख वरनं 3-4 किलोमीटर असा ना तो रस्तो खराब असा. संगमेश्वर मध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, ह्यो हायवे आपलो जो अजून जाऊक नाही. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. अजून आम्ही ब्रेक घेऊक नाही ब्रेकफास्ट साठी. 9:30 वाजले. 4 तासात संगमेश्वरला पोचलो आम्ही. आता बघ, स्वप्नील एक जागा सांगत होतो तिकडे थांबाया खाऊच्या साठी, पण ती जागा कधी येते तो माहित नाही. तर वाट बघतोय मी आता. भूका लागलाय. रंभे जेवायला वाढलेस की ग.
नाश्तो करून निघालो आम्ही ड्रायव्हिंग मधून. नॉर्मल होतो नाश्तो, इतकं काय भारी पण नाही आणि इतकं काय वाईट पण नाही. संगमेश्वर जो रस्तो जो खराब होतो ना तो सोडलो की नंतर चांगला रस्तो असा सावर्ड्यापर्यंत. जरी पटकन येऊ झालं सावर्ड्याक. आता सावर्ड्याच्या पुढे बघूया कसलो धबधबा बघा. तो बघा, क्या बात आहे. धबधबा दिसला पाहिजे. हा हा, क्या बात आहे. कसलो भारी दिसतं बघा. चला जवळसून दाखवते तुमका. चिपळूण MIDC क्रॉस करत करत धोरा बघत बघत रस्त्यावर बसलेली खेड क्रॉस केला आम्ही. आणि हे खेडचे ड्रोन शॉट तुमका कसे वाटले नक्की सांगा. आता इकडनं महाड 45 किलोमीटर. महाड एकदा येला काय मग काय राहुला माणगाव आणि मग पनवेल इथपर्यंत बघितला असा तर हे व्हिडिओ कसं वाटलाय नक्की सांगा. ड्रोन शॉट्स घेऊच्यासाठी ना माझ्याकडे बॅटरी जास्त नाही असतात. हे बघा मी इकडे चार्जला लावतोय, ड्रोन शॉट घेतोय चार्जला लावतोय, ड्रोन शॉट घेतोय चार्जला लावतोय. त्यामुळे नक्की जर आवडलो असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. आणि माका सांगा प्लीज की व्हिडिओ कसं वाटलो. कशळी भोगदो इलेलो हा. लास्ट टाइम मी मे महिन्यात दिलेलं आहे तेव्हा जाताना फक्त बघितलेलं आहे, येताना बघून नव्हते कारण येताना मी पुण्या मार्गे गेलेलो आहे. आता जाताना जात आहे त्यामुळे आता पण समजतं की कसं वाहतो नक्की. मस्त इकडनं पूर्ण रेडी असा भोगतो. फक्त थोडं थोडं काम चालू असल्यामुळे जरा सावकाश. पाऊस येता काय रे, येता कामा नाही. मी रेनकोट घालूक नाही. होय होय नाही यायचो ना पाऊस, नाही यायचो पाऊस ना. जाऊया चल. पाऊस येलो म्हणून आम्ही थांबान रेनकोट बिनकोट घातलो. मी या सगळ्या आतमध्ये ठेवलंय परत. आणि इकडचा पाऊसच गेलो. पाऊस तो बघा तिकडे गेलो. पाऊस बोललो झुक्के रहना पड़ेगा, झुक्के तू होगा अपने घर का मालवणी ट्रॅकर, मेरे सामने झुक्के रहना पड़ेगा. इकडे रस्तो सुकवा म्हणजे काय काय बोलतलंय. अलिबाग 131, मुंबई 180. चिपळूण पासून पेण पर्यंत आता रस्तो चांगलो हा. त्याच्यानंतर ह्या डायव्हर्जन असा कारण इकडे ब्रिजचं काम चालू हा. आता वाजले 1:30 आणि आम्ही ऑलमोस्ट पेण मध्ये पोहोचलोच. तर आता काय जास्त राहावं नाही, 100-1 किलोमीटर राहूला असताना मुंबई पनवेल सॉरी. त्यामुळे काय टेन्शन नाही. फक्त माणगावात काहीतरी थांबान जेवणाचा बघूया. जेवणाक 1 तास जातलो. जगात भारी माणगाव मध्ये स्वागत आहे तुमचा. हीच ती जागा ज्या जागेवरती माणूस मुंबईत कधी पोचतलो या ठरता. कारण ही जागा पॅक असता. आता या तुमका खाली दिसता वाटत असताना नॉर्मल पण असं नाही. संध्याकाळी ह्याच जागेवर येऊन बघा तुम्ही, हैसर कसले रांगे लागतात मैदा ह्याच जंक्शनला. जबरदस्त.
जबरदस्त. काय स्वप्नील, माणगाव संपतीला थांबाचा विचार हा की नाही? ओके ओके, आनंद भुवन. चला, लेट्स गो टू आनंद भुवन. चला डायरेक्ट पहिले आतमध्ये जाऊया आणि नंतर तुमका भेटा या. होय होय, चल. हाईट शाबास. डायरेक्ट एकदम गाड्यांच्या बाजूक. 2 बॅगे, 2 चावी, 2 पेअर ग्लोव्स, 2 रेनकोट, 2 हेल्मेट, सगळं आता टेबल वरती आहे. त्याला जेवण तर झालं आमचं आणि ॲव्हरेज होता. स्वप्नीलला पण ॲव्हरेजच वाटला. त्याने मटन थाळी घेतलं आणि मी चिकन थाळी घेतलेलं. बारीक बारीक पाऊस तर सुरू झाला, पण गरम मरणार आता आतमध्ये. आपल्या भरूचं नाही पेट्रोल. इकडे थांबूया स्वप्नीलची वाट बघत. तोपर्यंत ना तुमका मी गाडीची दशा दाखवतोय. अरे बापरे, काय लोळली हे. हयसर माती सगळी याला सुकली आहे. माती म्हणजे कितकी माती आहे बघा. ऑल थँक्स टू मुंबई गोवा हायवे. यो एक्सटर्नल फ्लॅप लावले मी, त्याच्यानंतर पण इतक्या उडला. जर नाही लावलं असतं ना तर हे सगळं भंगलं असतं. चला, स्वप्नील आ गया है, अभी हम बैठ सकते हैं. माणगाव रेल्वे स्टेशन. पेण 58, पनवेल 89, मुंबई 104 आणि ठाणे 152. पेन सोडून जरा पुढे गेलो आणि इकडे पाऊस लागलो. माणगाववरून रस्तो खराब असा, म्हणजे मधले मधले पॅचेस एवढे खराब आहेत ना की धाड 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 धुडूम धुडूम सगळा होता गाडीचा. आता खायचा गाणं आठवता माका माहिता. रोके तुझको वांदिया या जमीन और आसमां चाहेगा, वो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पहुंचना है. जरा फक्त जर रस्ता चांगला असतो ना तर स्पीड मेंटेन ठेवू गावलो असतो. आता विषय काय जाताना की आता हे बघा, असं मध्ये पॅच लिहिले ना की स्पीड कमी करतो लागता. दॅट इज द प्रॉब्लेम. कर्नाळ्यात पोहोचलो आम्ही आता आणि इकडनं पनवेल फक्त 15 किलोमीटर असा. मी व्हिडिओ इकडेच एंड करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. 450 किलोमीटर झाले आहेत, जवळपास 470 किलोमीटर होतले घराकडे पर्यंत. तर नक्की लाईक करा व्हिडिओ, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चॅनलला. भेटूया मग पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय, टेक केअर.